भारत माता की जय। भारत माता शाही नहीं चलेगी, हिटलर शाही नहीं चलेगी, हिटलर शाही नहीं चलेगी। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। हिटलर शाही नहीं चलेगी, हिटलर शाही नहीं चलेगी। बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। माता की जय। भारत माता की हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, अरे धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। अरे कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद जिंदाबाद। अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय भीम जय भीम। इस्तीफा दो, इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा होगा देना होगा, इस्तीफा तुमको देना होगा, देना होगा। जय भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। त्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही, देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही। भारत माता की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। करायचं काय खाली डोकं वर पाय, सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय। अरे हिटलर शाही सरकारचं करायचं काय शाही नहीं चलेगी। जोरों से गांधी लड़े थे जोरों से, हम लड़ेंगे जोरों से, गांधी लड़े थे जोरों से, हम लड़ेंगे जोरों से। अरे सोनम सर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। त्या दिवशी मी नव्हती, 50 लोक पासपोर्टला सोनम सर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सोनम सर तुम संघर्ष करो, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मोकळाच केलं ना मग 2014ला मोदी सरकार आल्यानंतर या देशातल्या नागरिकांना असं वाटलं होतं की आम्हाला अच्छे दिन येतील, कारण अच्छे दिन दाखवण्याचं स्वप्न दाखवून हे सरकार सत्तेवर आलं होतं। परंतु सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने विद्यार्थ्यांवरती अन्याय, नीटचे पेपर फुटणे, महागाई वाढवणे, लोकांचं आंदोलन दडपणे, लोकांवरती अत्याचार करणे, जो आपल्या पक्षात येत नसेल त्याला जेलमध्ये टाकणे, हेच कदाचित अच्छे दिन असतील। आज जर तुम्ही बघितलं, गोरगरीब मुलगा जर नीटची परीक्षा मेहनत करून देतो, अभ्यास करून देतो, 18 तास तो अभ्यास केल्यानंतर नीटच्या परीक्षेला तो अपेअर होतो, त्याच्यानंतर हे सरकार श्रीमंताच्या मुलासाठी 50-50 लाख कोटी कोटी रुपये घेऊन नीटचे पेपर लीक करतं। आणि जे श्रीमंताची मुलं डॉक्टर कसे होतील, गरीबाचा मुलगा घरात कसा बसेल, यासाठी हे सरकार काम करतं। म्हणून या सरकारचा सगळ्यात पहिले जाहीर निषेध केला पाहिजे। या सरकारच्या काळामध्ये गोरगरिबावरती अन्याय होतोय, गरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय, शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यामुळे आज जर तुम्ही बघितलं, सरकारी शाळा बंद पडत आहेत, सरकारी महाविद्यालय बंद पडत आहेत, सरकारी कॉलेजेस बंद पडत आहेत। मेडिकल कॉलेज जर तुम्ही बघितलं तर खाजगी मेडिकल कॉलेज जास्त प्राधान्य आहे, आणि खाजगी मेडिकलची फी जी आहे तो माझा झोपडपट्टीतला विद्यार्थी भरू शकत नाही। श्रीमंताचीच मुलं तिथे ॲडमिशन घेतात, म्हणून कदाचित सातत्याने हे पेपर लीक करून त्या विद्यार्थ्यांना दाबण्याचं काम हे सरकार करतंय। सोनम वांगचूक 20 दिवस बसल्यानंतर या सरकारने जर लोकशाही या देशात जिवंत आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर चर्चा केली पाहिजे होती। परंतु असं न करता, त्यांच्याशी चर्चा न करता, त्यांच्याशी संभाषण न करता ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेलं ती बाब निषेधार्ह आहे। असं या सरकारच्या काळात जर हुकुमशाही चालत असेल, अन्याय होत असेल तर या सरकारच्या विरोधात या देशातली जनता आता रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे, आणि हा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा असेल, एवढंच मी तुम्हाला सांगतो। आज उल्हासनगर मधील विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दिल्ली येथील जंतर मंतरवर माननीय सोनम वांगचुक सर व अभिजीत दीपकेजी
यांचं जे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे आणि ज्या प्रकारे दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक सरांना ज्या प्रकारे दडपशाहीने त्यांना जबरदस्तीने तिकडनं उचललेलं आहे, त्या विरोधामध्ये सर्व इथे एकत्र आलेले आहेत आणि उद्देश आहे की सोनम सर व अभिजित दिपके यांना समर्थन देण्याचा। कारण असं आहे की हे आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचं नसून हे आंदोलन विद्यार्थ्याचं आहे। कारण पेपर लीक ही एक राष्ट्रीय समस्या झालेली आहे। विद्यार्थी मोठ्या प्रमाणे अभ्यासाची तयारी करतात, परंतु पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, त्यांच्या पालकांवरती अन्याय होतो। ज्या प्रकारे आता नीटचे जे निकाल लागलेले आहेत ते देखील संशयास्पद आहेत। आता नीटचे जे आम्ही काही उत्तरपत्रिका बघितल्या, त्यांचे रिझल्ट बघितले, तर यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत। तर एकंदरीत ही व्यवस्था चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळत आहे आणि जर विद्यार्थी या विरुद्ध आंदोलन करत आहेत, मला असं वाटतं की सरकार म्हणून त्यांनी त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांचा प्रश्न समजून घ्यायला हवा आणि यातून काहीतरी मार्ग काढायला हवा। परंतु खेदाची गोष्ट आहे की 22 दिवस होत आलेत, कोणीही त्यांच्याशी बोलायला गेलेलं नाहीये। या उलट हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे। तर मला असं वाटतं की आम्ही सर्व विद्यार्थी चळवळीतून आलेलो आहोत, विद्यार्थ्यांची आमची नाळ जुडलेली आहे आणि कुठलाही पक्ष म्हणून नाही तर एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांची आम्ही त्यांच्या प्रश्नाशी सहमत आहोत। हा प्रश्न सुटला पाहिजे, याच उद्देशाने आज आम्ही सर्व इथे एकत्र आलेलो आहोत आणि सोनम सर व अभिजित दिपके यांना आम्ही समर्थन करतोय, या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन करतोय। विद्यार्थ्यांचे हे प्रश्न नक्की सुटले पाहिजे आणि जो पेपर लीकचा मुद्दा आहे, निश्चितच सरकारने कुणाची तरी जबाबदेही निश्चित केली पाहिजे, जेणेकरून यानंतर कुठल्याही प्रकारचे असे अनधिकृत कृत्य घडणार नाही, पेपर लीक होणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी। म्हणून आम्ही सर्व आज आंदोलन करते एकत्र आलेलो।